कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा नमस्कार बहीण भावांनो, ज्या लाडक्या बहिणींना 17वा 18वा 19वा 20वा किंवा 21वा किंवा नोव्हेंबर पासून केवायसी करूनही पैसे मिळालेले नाहीत तर त्यांच्यासाठी हा एक छोटा उपाय करून पाहायला हरकत नसावी की त्यांचे पैसे नेमके कशामुळे थांबलेले आहेत, कुठे थांबलेले आहेत। कारण सरकारी माध्यमांकडून किंवा प्रसार माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या बातम्या येत असतात की आज 1,500 जमा झाले, 3,000 जमा झाले, 4,500 रुपये जमा झाले, आज 2100 रुपयाचा आदेश झाला, या 12 बँकात जमा झाले, त्या 13 बँकेत जमा झाल्या। या बातम्या बहुतांश खोट्या आणि चुकीच्या असतात। मात्र सरकारी सूत्रांकडून बऱ्याचदा बातम्या आलेल्या आहेत की 35 लाख बहिणींच्या खात्याला आज पहिल्या टप्प्याचे पैसे रिलीज झाले। 86 लाख बहिणींनी चुकीची केवायसी केल्यामुळे त्यांचे नाव या योजनेतून वगळलेले आहे। मग आता जर समजा आपल्याला जानेवारीमध्येही हप्ता भेटला नसेल किंवा फेब्रुवारीमध्ये भेटला नसेल, सखूबाईला भेटला असेल आणि राधाबाईला जर भेटला नसेल तर राधाबाईचा तो अधिकार बनतो की तिचा हप्ता कुठल्या कारणामुळे रोखला गेला। कारण घटनेने घटनादत्त तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की एखाद्या लाभार्थ्याला एखाद्या योजनेचा लाभ मिळत असेल त्याच्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली असेल आणि काही दिवस तो लाभ मिळत असेल आणि अचानकपणे जर तो बंद होत असेल तर तो कुठल्या कारणामुळे बंद केला हे त्या सरकारी व्यवस्थेने त्या लाभार्थ्याला कळवलं पाहिजे। मात्र ही जी काही सरकारी व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल तर ही व्यवस्था एक प्रकारे आपल्या कर्तव्यासोबत कृतज्ञपणा करण्याचं काम सातत्यानं करत असते, मग ती व्यवस्था कुठलीही असो। आणि मग हे करत असताना आपण काय केलं पाहिजे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्या अर्जाचा नमुना देत आहोत की ज्यांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर किंवा 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करून सुद्धा जानेवारीमध्ये हप्ता आला नसेल, फेब्रुवारीमध्ये हप्ता आला नसेल किंवा आता जी काही केवायसीची जी काही मुदत आहे तर ती 31 मार्च आहे। आणि याच्यामध्ये बऱ्याच बहिणींचं असं होतं की ज्यावेळेस केवायसी साठी ते आधार क्रमांक टाकतात, कॅप्चा कोड टाकतात तर त्याच्यामध्ये एक एरर येतो आणि एरर आल्याच्या नंतर एक समोर पट्टी येते की ई केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये हा आधार क्रमांक नाही। म्हणजे एक तर तुमची ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे, म्हणजे तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात असा एक त्याचा अर्थ होतो। किंवा दुसरा अर्थ असा होतो की तुमचं नाव या योजनेतून वगळलं गेलेलं आहे। मग ते जर वगळलं गेलं असेल तर ते कशामुळे वगळलं गेलं, तुमच्या घरामध्ये 4 चाकी आहे, 6 टाकी ट्रॅक्टर आहे किंवा 4 पायाची एखादी म्हैस आहे किंवा 2 शेळ्या आहेत, त्या 2 शेळ्यांचे मिळून 8 पाय होतात किंवा घरामध्ये 3 पेक्षा जास्त माणसं, जे काही कारण असेल, सरकारला जे काही कारण सांगायचं असेल, कुठल्या कारणांवर आपला करायचा असेल तर ते कारण सरकारनं तिथं सांगितलं पाहिजे। त्याच्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला लॉग इन क्रेडेन्शियल द्यायला पाहिजे की जी काही लाडक्या बहिणीची वेबसाईट असेल, ऍप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये लॉग इनची तरतूद करून द्यायला पाहिजे की तुमचा लाभ या कारणामुळे रोखण्यात आलेला आहे। मात्र सरकार तसं करत नाही। मात्र महिला आणि बालकल्याण विभागाकडे, तहसीलदाराकडे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण त्याबाबत विचारणा करू शकतो। मग तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा, तुमच्या तहसील कार्यालयाचा मेल आयडी सहजपणे गुगलवर प्राप्त होतो। ह्या काही गावखेड्यातल्या आमच्या अडाणी अशिक्षित महिला असतात किंवा बहिणी असतात तर यांना याच्यातलं फारसं काही कळत नाही, त्या कुणावर तरी पटकन विश्वास ठेवतात आणि मग त्यांची फसगत जास्त होते। तर अशांनी त्यांच्या घरामध्ये 10वी 12वी शिकलेली मुलं असतात प्रत्येक घरामध्ये, तर त्या मुलांकडून तो गुगलला सर्च करून मेल आयडी प्राप्त करून घेतला पाहिजे। त्या अर्जाचा नमुना आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत आणि याचा जो काही कॉमन मेल आयडी आहे की आपण राज्य सरकारकडे, राज्य प्रशासनाकडे आपण याची विचारणा केली पाहिजे, तर त्याचा मेल आयडी सुद्धा आम्ही तुम्हाला खाली देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि तो मेल आयडी मग तुम्हाला त्या याच्यावर तुम्ही ते मेल पाठवला पाहिजे किंवा त्यांना सीसी मध्ये ठेवलं पाहिजे किंवा जसं आपण एखाद्या लेखी निवेदन देतो त्यावेळेस आपण प्रतिलिपी करतो किंवा आपण तालुक्याच्या ठिकाणी आपली माणसं दररोजच जातात तर त्या ठिकाणी जिथं कुठं महिला किंवा बालकल्याण विभाग असेल तर त्यांच्या कार्यालयामध्ये तो अर्ज नेऊन दिला पाहिजे, त्यांना विचारणा केली पाहिजे किंवा त्यांना तसा माहिती अधिकार दिला पाहिजे की माझा हप्ता का रोखण्यात आलेला आहे, की मला आतापर्यंत 16 हप्त्यापर्यंत नियमित लाभ भेटला, 17व्या हप्त्यामध्ये का रोखण्यात आलेला आहे। कारण सरकारकडून ही फक्त दिशाभूल केली जाते, फसवाफसवी केली जाते, तुम्हाला आम्हाला फक्त कागदाच्या रिकाम्या कामामध्ये गुंतवलं जातं। ही वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे। कुणाला हप्ता मिळाला, कुणाला नाही मिळाला, तुमच्या काय फीडबॅक आहेत, तुमच्या काय सूचना आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।